आज या सह्याद्रीमध्ये भटकताना काही वेगळंच दृश्य बघायला भेटलं। तर मित्रांनो, रायगडाचा जुळा भाव म्हणजेच सुधागड। आजची आपली मोहीम आहे सुधागडची। पालीचा बल्लाळेश्वर त्याचं दर्शन घेतल्यानंतर 9 किलोमीटर पुढे आल्यानंतर पाश्चातपूर गावापासून पुढे जाऊन आपण आपल्या ट्रेकला आजच्या सुरुवात होणार आहे। भाई आता त्या कमानीपासून पुढे आल्यानंतर हे दर्या गावामध्ये आपल्याला ही शाळा लागते, ठीक आहे। या शाळेच्या त्या बाजूनच आपल्याला इथून सरळ असं आपल्याला गडावर जायचं आहे। आता आपण गडाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलोय, जिथे आपल्याला ही लोखंडाची शिडी आणि त्याचबरोबर हे कातळात कोरलेले पायऱ्या बघायला भेटतात। मित्रांनो, उन्हामुळे खूप त्रास होतोय आणि खूपच दम लागल्यासारखं झालंय। आता बघू शकता इथे पायरी मार्ग लागलाय, पण काळाच्या ओघाने हा पायरी मार्ग पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। फायनली आपल्याला चांगला असा पायरी मार्ग लागलेला आहे। आता आपण दिंडी दरवाजापाशी येऊन पोचलेलो आहे। त्या दिंडी दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला दुहेरी तटबंदीचं उदाहरण बघायला भेटतं। चिलखतीपूरचा छोटा दरवाजा आहे त्या दरवाजातून आलो आणि इथून आपल्याला हे सुधागडाचं टकमक टोक बघायला भेटतं। सुधागडावर आपल्याला हा पूर्वेकडचा बुरुज बघायला भेटतो। तसंच आपल्याला इथे कातळात कोरलेलं एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं। हे शिव मंदिर, हा कमळ तलाव आणि त्याच बाजूला हे महादेवाचं मंदिर। गडाच्या एका बाजूला 3 मोठी पाण्याची प्रशस्त टाके बघायला मिळतात। पंत सचिवांचा वाडा, ही आहे आपली सुधागडाची मजबूत अशी तटबंदी, जी चारी बाजूला अशी विस्तीर्ण पसरलेली आहे। श्री बोराई माता मंदिर आणि इथेच बाजूला अज्ञात वीरांच्या विरघळी आणि समाधी बघायला भेटतात आपल्याला। मंदिरापासून पुढे आल्यावर आपल्याला इथे प्रशस्त असे 3 दारुगोळाचे कोठार दिसतात आणि त्याचबरोबर मागे आपला तैलबैल किल्ला, त्याची आपण आतून वाट बघत होतो, तो म्हणजे सुधागडाचा महादरवाजा, जो हुबेहूब रायगडासारखा आहे। अशा प्रकारे मित्रांनो आमची सुधागडची भटकंती संपलेली आहे। व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। चला, जय शिवराय।